आजच्या सेवेसाठी अभंग सुद्धा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम इथे असल्यामुळे माऊलीचाच एक अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे। तुकोबारायांची भाषा आहे, संत एकनाथ महाराजांची भाषा आहे, भाषा एकच आहे। 700 वर्षापूर्वी जी आपण मराठी भाषा आता बोलतो त्याच्यामध्ये काव्य वगैरे रचल्या जातात। पूर्वी प्राकृत भाषा होती आणि प्राकृत भाषेला हळूहळू हळूहळू तिला स्वरूप देता 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 भाषा परिवर्तन झाली। जशी श्रीमद भागवताची भाषा व्यासांची समाधी भाषा आहे, तशी माऊलींची समाधी भाषा आहे आणि ती समाधी भाषा समाधीत गेल्यानंतरच कळते, तोपर्यंत कळत नाही। इतकी अवघड भाषा माऊलीची आहे, ऐकायला अतिशय मधुर आहे, गोड आहे, परंतु अर्थाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कठीण आहे। काय हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली आमचे पारायण करतात, ज्ञानेश्वर मधुर पारायण, गोड पारायण करतात, अतिशय गोड, ऐकायला सुद्धा गोड वाटतं, ज्ञानेश्वरी वाचायला सुद्धा गोड वाटते, परंतु कळायला अवघड आहे। मध असतो, मध खायला खूप गोड असतो, तो अति मधुर असतो, त्याला नावच मधु आहे त्याचं, आहे की नाही, परंतु पचायला तेवढाच अवघड असतो, मात्रापेक्षा जास्त खाल्ल्यानंतर तो पचत नाही। तशी माऊलीची भाषा पचायला अतिशय अवघड आहे। तुकोबारायांची भाषा कदाचित ती सुद्धा पचायला सोपी नाही, दिसायला फक्त सोपी आहे, परंतु कळायला पचायला अवघड आहे। कारण ज्या भाषेमध्ये परमार्थाचा उल्लेख केला ती भाषा अवघड आहे। काय ती भाषा साधूलाच कळू शकते, साधूची भाषा साधूला कळू शकते, साधूची भाषा असाधूला कधी कळणं शक्य नाही। मग माऊलीची भाषा कळून घ्यायची असेल तर आपल्याला माऊली व्हावं लागेल, की नाही। तुकोबारायांनी काय म्हटलं, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल हळू। स्वतः आपण जर व्हाल तर आपल्याला कळेल ती भाषा, भाषा कळणं इतकं अवघड आहे, तर माऊली कळणं किती अवघड असेल, है की नाही। माऊली कळणं फार अवघड आहे, मोठमोठ्या शास्त्री पंडितांना सुद्धा माऊली कळाले नाही, म्हणून त्यांची निंदा झाली, त्यांचे हाल झाले, त्यांच्या अपेष्टा झाल्या। पैठणचे सुद्धा मोठमोठे धर्मशास्त्री होते, त्यांना माऊली कळाले का? काय त्यांना माऊली नाही कळाले। रेड्याच्या वाणीतून वेद वदविला तरी सुद्धा त्यांना वेदही कळाला नाही, माऊली कळाले नाही। अरे ज्याला रेडाच कळाला नाही त्याला माऊली काय कळतील? विठ्ठल विठ्ठल म्हणून माऊलीचं चिंतन हे उच्च कोटीचं चिंतन आहे, ते तात्विक चिंतन आहे। तात्विक चिंतनामध्ये तत्व हे तत्वचिंतनाने कळत असतं आणि तत्वचिंतन कळाल्यानंतर पुढे सर्व काही मग सुलभ आहे। म्हणून सज्जनांनो, माऊली जी आहे, माऊली ते माऊलीच आहेत, लक्षात ठेवा। त्यांना कोणती उपाधी नव्हती असं नाही, ते ज्ञान्यांचे शिरोमणी, योग्यांचे सुद्धा मुकुटमणी, योग्यांचे राजे, ज्ञानियाचे राजे, वैष्णवाचे राजे, काय एवढ्या मोठमोठ्या उपाधी माऊलींना होत्या। परंतु माऊली असताना माऊलीनं हे कधी म्हणून घेतलं का मी योग्यांचा कोणी आहे किंवा मी ज्ञानांचा राजा, असं नाही म्हणून घेतलं। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी दिल्लीला शिकत असताना संत डोंगरे महाराज यांची कथा रामलीला मैदानावर होती आणि ते महाराज एका बंगल्याजवळ थांबलेले होते, बंगल्यात नव्हते थांबलेले, बंगल्याच्या बाजूला त्यांची एक झोपडी तयार केली होती, त्या झोपडीत थांबलेले होते।
मग सकाळी मी जिथं राहायचो तिथून 1-2 किलोमीटर होतं, मी जायचो रोज सकाळी दर्शनाला. त्यांची पूजा झाली की ते 10-15 मिनिट समोर बसायचे आणि मग ज्याला वाटलं त्यांना दर्शन घ्यायचं. तुमच्यासारखे लोक आले तारीख घ्यायला आले, भागवत कथेची तारीख. मग महाराजांना ते विचारू लागले. महाराज तर स्वतः सांगत नव्हते कोणती तारीख, त्यांचे जे कोणी होते दुसरे. काय महाराजांनी कधी स्वतःचे शिष्य नाही बनवले. आता लोक म्हणून घेतात मी डोंगरे महाराजांचा शिष्य. डोंगरे महाराजांनी कोणालाही शिष्य नाही बनवलं. 2 संत इतके महान होऊन गेले, राम सुखदासजी महाराज, स्वतःचा कोणी शिष्य नाही बनवला. आता नाही त्यांना भविष्य कळालं असेल काहीतरी. सर्व सोपं आहे पण शिष्य बनवणं सर्वात अवघड आहे की नाही? शिष्य बनवण्यासारखं अवघड काहीच नाही जगामध्ये, लक्षात ठेवा. राम सुखदासजी महाराज, आता आम्हालाही थोडासा सानिध्य त्यांचं लाभलं होतं, परंतु माझे जे काही सहपाठी होते ते महाराजांच्याकडे पुष्कळ वर्ष राहिले. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी दीक्षा घेतल्या, कोणी वैष्णव दीक्षा घेतली, कोणी संन्यास दीक्षा घेतली. एकदा असाच विषय झाला की महाराज तुमच्याकडे शिकलेले कुठेही दीक्षा घेऊन राहिले, तुम्ही एखादा शिष्य बनवा. काय त्यांनी आपल्या गीता प्रेतच्या पुस्तकावर फोटो आणि आपला कोणी शिष्य कधी फोटो टाकू दिला नाही. आणि काही लिहिलं तर राम सुखदास एवढंच लिहायचे फक्त. मग ते छापणारानं लिहायचं स्वामी राम सुखदास, महात्माजीनं फक्त राम सुखदास लिहायचं. डोंगरे महाराजांना तारीख विचारली, त्या लोकांनी त्यांचे जे होते लोक तारीख देणारे वगैरे मध्ये ते त्यांनी तारीख दिली. दिल्यानंतर विचारलं काय लिहायचं. काय त्यांनी सांगितलं केशव रामचंद्र डोंगरे लिहा. आता ते एवढे महान होते, त्यांचं नाव कसंही लिहिलं तर त्यांची महानता कोणी कमी करू शकत नाही. ते स्वाभाविकच महान आहेत. तसे माऊली स्वाभाविकच महान आहेत. त्यांना उपाध्या लावल्या काय न लावल्या काय प्रश्न हा आहे. तर मला म्हणायचं की माऊलीची भाषा ही समाधी भाषा आहे आणि समाधी भाषेतला हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला साधूचं जीवनच आहे किमिच्छम कस्य काम आहे. आणि हे प्रत्यक्ष जर अनुभवलं असेल आमचे ब्रह्मलिंग रंगनाथ महाराज गुरुजी, त्यांचं जीवन ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव, साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार होते. परंतु गुरुजी असताना कधी त्यांनी म्हणू दिलं नाही की मी कोणाचा अवतार आहे का काय. श्रेष्ठ पुरुषांना त्यांचं असं असतं की आपलं श्रेष्ठत्व जेवढं लपवल्या जाईल तेवढं लपवण्याचा प्रयत्न करतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता उपाध्यामध्येच भरून जाते पत्रिका, नावच कुठं लिहायचं हा प्रश्न पडतो. फार अवघड आहे. एवढे का विठ्ठला विठ्ठला अभंगाची छोडीशी प्रस्तावना पाहून अभंगाचं चिंतन करणार आहोत आपण. विठ्ठला विठ्ठला माऊलीनं सदैव अद्वैत या अभेद चिंतन आपल्याला दिलं. काय आमच्या गुरुजींची भाषा सोपी होती, कठीण विषय ते सोप्या भाषेत सांगायचे. गुरुजींची एक अशी शैली होती, तशी शैली आजपर्यंत महाराष्ट्रात कोणालाही जमली नाही. भीमसेन जोशी गातात, त्यांचं पाहूनही पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले, पण जसं भीमसेन जोशीनं गायलं तसं नाही डायरेक्ट गाता येत. त्यांच्या सारखं गाता येईल पण तद्वत नाही गाता येत. त्यांनी जसं गायलं तसं नाही. काय हे एक रहस्य असतं प्रत्येकाच्या जीवनाचं.
गुरुजींना एक अशी देण होती, वेदांताचे कठीण अति कठीण सिद्धांत ते तुमच्या आमच्या सामान्य भाषेमध्ये सांगायचे आणि त्यावेळी लोकांना सहज लोकांना वेदांत कळायचा। काय कठीण गोष्ट सोप्या भाषेत सांगणं ही खरी विद्वत्ता आहे, सोपं कठीण करून सांगणं ही विद्वत्ता नाही, हे पांडित्य आहे। विठ्ठला विठ्ठला द्वैत आहे अद्वैत आहे, हे आजकालच्या काळामध्ये कधीतरी ऐकायला येणारे शब्द आहेत। मलाही नेहमी अशी खंत वाटते की आपल्या संतांनी एवढं विशाल वाङ्मय लिहून ठेवलं आणि ते वाङ्मय जर कोणी कीर्तनातून सांगत नाही, कथेतून सांगत नाही, काय मग एवढी मोठी वाङ्मय राशी कशासाठी करून ठेवली? सज्जनांनो, परंपरा आम्ही गुरुजींच्या परंपरेतून आलो म्हणून आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं परंपरेविषयी पुष्कळ माहिती आहे। विठ्ठला विठ्ठला गुरुजींनी माझ्यासारखे काही भगवे कपडे घातले नव्हते, त्यांचे कपडे पांढरेच होते, परंतु ते नखशिखांत संन्यासी होते। काय त्यांचा रोम रोम संन्यासी होता, एवढा त्यांचा उच्च अधिकार होता। काय मला सांगायचं, द्वैत आणि अद्वैत दोन गोष्टी असतात। द्वैत शब्दाचा अर्थ आहे भेद, अद्वैत शब्दाचा अर्थ आहे अभेद। काय याच्यावरती संतांनी किंवा वेदांताचे जेवढे ग्रंथ आहेत त्याच्यावरती खूप मोठा विचार झाला। शंकराचार्यांनी अद्वैताचा प्रचार प्रसार केला, त्यांचं मत अद्वैत होतं, माऊलीचं मत अद्वैत होतं, तुकोबारायांचं मत अद्वैत होतं। जगामध्ये एकच वैष्णव संप्रदाय असा आहे, तो अद्वैती आहे, फक्त वारकरी संप्रदाय। बाकी निंबार्क असतील, मध्व असतील, रामानंद असतील, रामानुज असतील, हे सर्व आचार्य आदरणीय आहेत, परंतु ते द्वैतवादी आहेत, द्वैतवादी आहेत। चैतन्य महाप्रभू असतील, द्वैतवादी होते, की नाही? ते अगोदर अद्वैतवादी याच्यामध्ये त्यांनी संन्यास घेतला होता, नंतर ते द्वैतवादी झाले, त्यांना नंतर द्वैत आवडायला लागलं। अद्वैताच्या नंतर द्वैत आवडणं हे पतन आहे शास्त्राच्या भाषेमध्ये। अरे अद्वैताच्या नंतर तुम्ही द्वैतात आले हे तुमचं पतन आहे, आणि द्वैतातून अद्वैतामध्ये गेले हे तुमचं प्रमोशन आहे। विठ्ठला विठ्ठला द्वैताला भ्रमाची पुष्टी असते आणि अद्वैतामध्ये भ्रमनिवृत्ती असते, असे आमचे गुरुजी सांगायचे। बरं, त्यांची सांगायची भाषा वेगळी होती, माझी वेगळी आहे। मी सांगितलं ना, त्यांचं मला जमेल असं नाही। काय ते महान होते, ते जसं जमवायचं तसं जमवायचे। शास्त्रामध्ये एक नियम आहे, द्वैत असो या अद्वैत असो, कोणाचं मत द्वैत असो कोणाचं मत अद्वैत असो, आपल्या वारकरी संप्रदायाने अधिकार प्राप्तीपर्यंत द्वैत मानलं, अधिकार प्राप्तीपर्यंत। शंकराचार्यजी सुद्धा म्हणाले भज गोविंद भज गोविंद। जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही, कारण साधना करावी लागेल महाराज, बिना साधनेचा कोणी साधू होत नाही, है की नाही? चांगलं बोलता यायला लागलं, चांगलं प्रवचन कीर्तन करता यायला लागलं, चांगली कथा करायला लागली म्हणजे साधू झाला अशातला प्रश्न नाही। साधू होणं एक वेगळी गोष्ट आहे। तुकोबारायांच्या भाषेमध्ये आहे ते वर्म वेगळेची, साधू होण्याचं वर्मच वेगळं आहे। सर्वांना साधू होता येतं असं नाही, मला खूप चांगलं सांगता येतं म्हणजे मी साधू आहे असं काही समीकरण नाही। काय तर परिस्थिती अशी आहे, द्वैत म्हटल्यानंतर कुठेतरी भ्रमाची वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही।
भ्रम आल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत द्वैत राहील तोपर्यंत बंध राहील आणि द्वैताचं परिवर्तन अद्वैतात झाल्यानंतर मुक्ती मिळेल. मग मुक्तीसाठी अगोदर अधिकार प्राप्तीसाठी आपल्याला भजन करावं लागेल, चिंतन करावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल. त्यावेळी नंतर आपण अधिकारी होऊ. त्याच्यामध्ये विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आहे, मुमुक्षुत्व आहे. काय ह्या गोष्टी नुसत्या आता वाचायच्या राहिलेल्या आहेत, या करायच्या नाहीत, ह्या नुसत्या वाचायच्या आहेत. आणि ते जे सांगत होते गुरुजी सारखे संत, त्यांनी स्वतः ते केलेलं होतं, ते होते तसे. त्याच्यातून त्यांना ज्ञानाच्या द्वारे सिद्धत्व प्राप्त झालं. ते ज्ञानसिद्ध पुरुष होते. विठ्ठला 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 या विषयक रामायणामध्ये छोटीशी कथा आहे, एक छोटीशी वस्तुस्थिती आहे. सामान्य माणसाला भ्रम होईल ही गोष्ट वेगळी आहे. काय शास्त्र शिकणाऱ्या लोकांना सुद्धा कधी कधी भ्रम झालेला असतो. हे जे सांगितलेलं आहे हे खरंच आहे का खोटं आहे, लोक समोरचे सांगत आहेत. चला, एकदा हनुमंतराय सीतेच्या शोधासाठी अशोक वाटिकेत गेले. अशोक वाटिकेत गेल्यानंतर तिथे सीताई बसलेल्या होत्या अशोक वृक्षाखाली. हनुमंत गेले चुपचाप अशोक वृक्षावरती जाऊन चढले आणि पाहू लागले. आईला दुरून पाहू लागले. ते आई बसली होती रामचिंतनात, राम नाम जपत गुणश्रेली, अखंड राम नाम गात होती. साक्षात ती जगदंबा आहे, प्रकृती आहे, साक्षात लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा अवतार आहे, सर्वस्व आहे. ती रामचिंतन करू लागली. थोड्या वेळानंतर भेट झाली. पुष्कळ कथा आहे, मी कथा नाही सांगत, कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत. आणि भेट झाल्यानंतर संवाद झाला. त्यांनी विचारलं, आई साहेबांची कुशलता, तुम्ही कशा आहात, सुखी आहात का दुःखी आहात, रामाची आठवण येते किंवा नाही. आई साहेब म्हणाल्या, काय सांगू हनुमान, एक क्षण सुद्धा माझ्या अंतकरणातून राम विसरू शकत नाही. सीतेचं प्रेम रामावरती किती होतं हे आपण रामायणात ऐकलेलं आहे. मग त्यावेळी हनुमंतरायाने हे नाही म्हटलं की तुम्ही काही पत्र लिहा का त्यांच्यासाठी काही द्या, मी आलेलो आहे, घेऊन जातो तुमचं सर्व काही सांगायला तिथे. सीता माऊलीने म्हटलं की मी एक पत्र देते हनुमान तुझ्याचं. हनुमान म्हणजे पोस्टमन, तिकडून इकडं इकडून तिकडे जाणार. आणि ते पत्र लिहिलं सीताईनं. पत्र लिहिल्यानंतर पत्र काय लिहिलं हे मलाही माहित नाही, पण हनुमंत ते पत्र घेऊन रामाकडे आले. श्रीराम त्यांच्या हातात पत्र दिलं. सांगितलं, आई साहेबांचं पत्र आहे. असं आई साहेबांचं पत्र आहे. एक तर दोघांचा संबंध तुटलेला आहे. ती लंकेत आहे, हे इकडं किष्किंधेमध्ये आहेत, सागराच्या अलीकडे ती सागराच्या पलीकडे आहे. आणि श्रीरामाने पत्र वाचलं. काय पत्र वाचल्यानंतर राम हसायला लागले. विठ्ठला विठ्ठला भगवान म्हणाले, जसं पत्र आणलं तसं आता उत्तर घेऊन जा. भगवंताने उत्तर लिहिलं. भगवंताने काय उत्तर लिहिलं ते मी सांगू शकतो, पण आई साहेबांनी पत्रात काय लिहिलं हे नाही सांगू शकत. कारण आपल्याकडे कसं होतं पूर्वी, आता मोबाईल आला गेले, पत्राचं राज्यच गेलं. त्याचं एक पत्र, कोणाचंही पत्र दुसऱ्यानं कोणी वाचायचं नाही असा नियम असतो. कोणी फोडायचं नाही, ज्याच्या नावावर आहे त्यानं फोडायचं आणि त्यानंच वाचायचं. त्यानं जर तुम्हाला वाचून दाखवलं तर ते वेगळी गोष्ट आहे. तर भगवंताने काय लिहिलं, रामायणात एक चौपाई आहे, ते पत्रावर लिहिलं त्यांनी. काय म्हणतात, तत्व प्रेम कर मम आरुतो राम, जानत प्रिया एक मनोरा, राम
सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। तत्व प्रेम कर मारु तोरा, जानत प्रिया एक मनु मोरा। तत्व प्रेम कर ममारू तोरा, तत्व जे आहे तुझं जे तत्व आहे ते तत्व माझं आहे। तत्वाच्या दृष्टीनं तुझ्या आणि माझ्यामध्ये भेद नाही, तत्वाच्या दृष्टीनं। पत्र हे भेदात लिहिल्या जातात, अभेदात कोणतेही शब्द नसतात। अभेदामध्ये अद्वैतामध्ये शब्द वांझुटे असतात, त्यांच्यामध्ये काहीच रस नसतो। म्हणून लोक म्हणतात ज्ञान शुष्क आहे आणि भक्तीला ओलावा आहे। विठ्ठला विठ्ठल मीराबाई भक्ती करायची। भगवान श्रीरामाने काय लिहिलं? तत्व प्रेम कर मम अरुतोरा, तू आणि मी एकच आहे। आणि तू ज्या अर्थी मला पत्र लिहिते तर त्या अर्थी तू माझ्यामध्ये भेद पाहतेस, माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये द्वैत पावते, आणि म्हणून तू मला पत्र लिहित आहे। अगं तू आणि मी एकच आहे, मग तुला सोडून मी आहे का? तुला सोडून मी नाही, तुझ्या नित्य निरंतर सन्निधीमध्ये आहे, तरी सुद्धा तू अज्ञानासारखी पत्र लिहायला लागली। हाच प्रसंग मीराबाईच्या जीवनात आला। मीराबाई श्रीकृष्णाचा रात्रंदिवस ध्यास, काय रात्रंदिवस ध्यास, विठ्ठला विठ्ठला जसं माऊलीनं म्हटलं की कधी भेटील मम कान्हू, माझा कान्हा मला कधी भेटेल, माझा कृष्ण, माझा परमात्मा, माझा ईश्वर मला केव्हा भेटेल। मीराबाईला सुद्धा आस लागली होती भगवंताच्या भेटीची, परंतु भेटी काही होत नव्हती। कोणीतरी संत भेटला असेल, कोणीतरी म्हटलं असेल तुला तर तो येतो, बोलतो, हे करतो। आता येऊनच राहिला नाही, ते एखादं पत्र पत्र मीराबाईने त्याला उत्तर दिलं। मीराबाई किती अद्वैती आहे पहा। मीराबाई काय म्हणते? जाके पिया पर देश बसत है, जाके पिया पर देश बसत है, जाके पिया देश बसत है, जाके पिया देश बसत है। लिखी लिखी भेजती पाती, लिखी लिखी भेजती पाती। मोरे पिया मोरी माही बसत है, मोरे पिया मोरी माही बसत है। आती जाती सखीर मैं तो सावरे के, सखीर मैं सावरे के, सखीर मैं तो सावरे के, सखीर मैं तो सावरे के। जाके पिया परदेश बसत है, लिखी लिखी भेजती पाती। ज्याचा परमात्मा, ज्याचा स्वामी, जिचा पती कुठेतरी परदेशात असेल त्याला पत्र लिहायचं। समोर नाही, मांडीवरच बसलेला आहे, हृदयात बसलेला आहे, त्याला काय पत्र लिहिणार? जाके पिया परदेश बसत है, लिखी लिखी भेजती पाती। मोरे पिया मोरी माही बसत है, कहू नाती। कोण कोणाला पत्र लिहिणार आहे? माझा प्रियतम उद्धव गेले गवळणी जवळ गोपिकांच्याकडे, काय वेड्या झाल्या। बालपणापासून कृष्ण सानिध्य लाभलं आणि तुम्हाला इतकं कळत नाही का की ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति। काय
परमात्मा सर्वत्र आहे. आज तुम्ही गेल्यानंतर तो सोडून मथुरेला गेला तर इतक्या विरही झाल्या. तुम्हाला एवढंही ज्ञान नाही का देवाच्या सानिध्यात राहून की नित्य निरंतर आमच्या हृदयात आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टा, सर्वांच्या अंतकरणामध्ये आहे. माऊली म्हणतात आहे ना, सर्वांच्या हृदय देशी मी अमुकाय आहेसी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी. काय देखे हरे राम कहा बगड़ारो देखे हरे राम देखे हरे राम कहा बगड़ारो देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा. काना रे मनमोहन लाल, काना रे मनमोहन लाल. देखे तो सब देखे तो सब घेरा, काना रे मनमोहन लाल, काना रे मनमोहन देखे तो सब वहीने घेरा. कहा पद दारू देखे अनिरा. वा वा काय पाऊलच कोठे ठेवायचा, त्याच्याशिवाय काहीच नाही. सर्व तोच आहे. सर्वं ब्रह्ममयम जगत, संपूर्ण विश्व ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्माच्या व्यतिरिक्त काहीच नाही. परंतु हे अनुभूतीच्या नंतरच्या गोष्टी आहेत, अगोदरचा खेळ नाही हा. मीरा म्हणाली कोणाला पत्र लिहू. उद्धवाने सांगितलं देवाच्या सानिध्यात राहिले आणि देव सर्वत्र, एवढी अनुभूती तुम्हाला झाली. बाज बाज बोलायचं नाही. ती अनुभूती तुमच्या अगोदर आम्हाला होती. त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. न खलु गोपिकानंदनो भवान अखिल देहि नाम अंतरात्मनो विखन सारथी तो विश्वगुप्तये सखवु देवान सात्वतां तुझे, सखवु देवान सात्वतां तुझे. एवढंच घ्यायचं. अखिल देहि नाम अंतरात्मदृक, सर्व देहधारीच्या देहामध्ये तोच परमात्मा निवास करतो. उद्धव तुम्ही तर नंतर ब्रह्मज्ञानी झाले, तुमच्या अगोदर आम्ही होतो. उद्धवाने काहीच नाही, पोथी पुराण बाजूला ठेवलं, नतमस्तक झाले. ज्ञान जे आहे, आज गोपिकांच्या प्रेमाला ज्ञानाने नमस्कार केला. म्हणून तर आपल्या तुकोबारांनी काय म्हटलं, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा दयावादी, अभिमान नित्य नवा दयावादी. भक्ती प्रेमाविन अभिमान नित्य नवा दयावादी, अभिमान नित्य नवा दयावादी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. जो पर्यंत तत्व कळत नाही तोपर्यंत अभिमान जात नाही, अहंकार जात नाही, द्वैत जात नाही. तत्व कळालं पाहिजे. आणि तत्व कोण सांगतात, वदंती तत्वविदः तत्वम, श्रीमद भागवतामध्ये. तत्वज्ञानी पुरुष तत्व सांगतात. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तत्वदर्शी पुरुष तत्वाचं चिंतन सांगू शकतात. ज्यांना तत्वाची ओळखच झाली नाही ते तत्वाला बोट सुद्धा लावू शकत नाही. आणि त्यांनी लावण्याचा प्रयत्नही करू नये. विठ्ठला विठ्ठल गवळणीनं सांगितलं की उद्धव तुम्हाला जे आता कळालं आहे ना हे आम्हाला केव्हाच कळालेलं आहे.
काय हे समजू नका की आम्ही अडाणी आहोत, अज्ञानी आहोत, हे आम्हाला समजू नका. आम्हाला माहित आहे सर्वत्र ओतप्रोत भरलेला तो परमात्मा आहे, आम्हालाही माहित आहे. आश्रम होता, गुरु महाराज होते, 2 शिष्य होते आणि दोन्ही शिष्य होते. सकाळी सकाळी गुरु महाराजांनी परीक्षा पाहण्याच्या हेतून दोघांच्या हातावर 2 केळं ठेवली. सांगितलं की जिथं कोणीच नाही तिथं खाऊन या, तिथं कोणीच नाही तिथं खाऊन या. दोघांनी केळं घेतले. दोघही आपापल्या परीने फिरू लागले, इकडे तिकडे चौकडे. एक नदीवर गेला, तिथं बाया धुणं धुत होत्या. पुढे गेला, गुराखी उभे होत्या. तिथं पुढे गेल्या, मेंढ्या होत्या, शेळ्या होत्या. जागा सापडणं. थोडासा आत गेला जंगलामध्ये, काय तिथे त्याला कोणी दिसलं नाही. घेतलं त्यानं केळ खाऊन तिथं. आणि दुसरा फिरू लागला, फिरू लागला, फिरू लागला, फिरू लागला. परंतु त्याला असे हे होतच नव्हतं की जिथं कोणीच नाही असं त्याला वाटतच नव्हतं. सर्व फिरला आणि तसंच हातात केळ घेऊन गुरु महाराजाकडे आला आणि हे खाऊन आलं. खाऊन आलेलं इतकं भारी भरलं, त्याला वाटलं की पहा आपलं काम झालं, या पागलला जागा सापडली नाही असं वाटतं, म्हणून केळ घेऊन पुन्हा परत आलं. आहे की नाही. गुरु महाराजाच्या समोर आल्यानंतर म्हणे बाळ इकडे, जवळ बोलावलं, पार थोपटली, डोक्यावर हात ठेवला. जा म्हणले कृतार्थ, कल्याण आहे तुझं. खाणाराला कळालं का फिरणाराला कळालं? खाणार पटकन खाऊन आलं, त्याला वाटलं इथं कोणीच नाही. असं नाही, इथं कोणी नाही असं नाही, सर्वत्र. प्रल्हादाच्या जीवनामध्ये हिरण्यकश्यपूने विचारलं, एक नाही, इतका उन्मत्त झाला कोणाच्या बळावर? प्रल्हादाने सांगितलं, तुम्ही ज्याच्या बळावर तुम्ही मला शिव्या देता त्याच्याच बळावर मी उन्मत्त झालेला आहे, दुसरा कोण करणार आहे? सांग तुझा परमात्मा कोठे आहे? त्यांनी सांगितलं माझा परमात्मा कोठे नाही, अशी जागाच नाही. ही सर्वत्र भगवत अनुभूती आहे.